प्रकार तिसरा, 3-3-4-4च गणित आहे, तेव्हा आपण जेव्हा प्रॅक्टिस घेऊ तेव्हा जास्त भेटतील आपल्याला. फक्त आपल्याला काय समजून घ्यायचं, याचा गाभा समजून घ्यायचा की हा करतो काय. सगळ्यात महत्वाचं काम आहे की हा किती दिवसात ते काम करतोय आणि ते काम किती आहे. ते काम किती आहे काढण्यासाठी काय करायला लागेल आपल्याला, लसावी. लसावी काढला की आपल्याला एका दिवसाचं काम भेटतं. मग तो कोणी काम सोडीसन गेला बी तरी आपल्याला या पद्धतीनुसार सगळे उत्तर भेटतील. पाहू आपण. एक काम करण्यासाठी ए व बी ला 20 दिवस लागतात. एक काम करण्यासाठी ए व बी ला 20 दिवस लागतात. एकटा ए तेच काम 30 दिवसात करतो. एकटा ए ते काम 30 दिवसात करतो. तर एकटा बी ते काम किती दिवसात करेल. पहिलं गणित आहे, सगळ्यांनी बोर्डवर पहा. तुम्हाला येतं मला माहिती आहे, पण एक वेळा पहा. आपण अगोदर जे शिकलो होतं ते एकदम सोप्या पद्धतीने शिकलो होतं, है ना. आता याच्या पहिला प्रकार आपण काय पाहिला की ए 10 दिवसात करतो, बी 20 दिवसात करतो. तर दोन्ही मिळून म्हणजे काय, ए बी हे दोघी मिळून ते काम किती दिवसात करतील. आता आपल्याला उलटा प्रश्न आहे. उलटा कसा म्हणजे की दोन्ही मिळून ते काम एवढ्या दिवसात करता, तर हे एवढं काम एकटा ए एवढ्या दिवसात करत असेल तर एकटा बी ते काम किती दिवसात करेल. म्हणजे प्रश्न काय झाला रे, उलटा झाला. प्रश्न उलटा जरी झाला पण आपली कन्सेप्ट जर सरळ असली तर काहीच प्रॉब्लेम नाहीये. वाचला का प्रश्न वाचा. एक काम करण्यासाठी ए व बी ला 20 दिवस लागतात. मग मी लिहिणार कसं पाहिजे, ए व बी एक काम करण्यासाठी 20 दिवस घेतात. काम आपल्याला माहित नाही, किती काम करतात ते आपल्याला माहित नाही, पण हे जर दोन्ही मिळून ते काम करत असतील तर ते काम ते 20 दिवसात करतात. पुढचं, एकटा ए, पहिले 2 जण होते ना. जर एकटा ए ते काम करत असेल तर त्याला 30 दिवस लागतात. काम आपल्याला माहित नाही. समजलं का पा. ही झाली आपली पहिली स्टेप. आता आपल्याला पाहायचं आहे की काम किती आहे. काम किती हे पाहण्यासाठी हा आपला बाण आला आणि बाण जसा आला की तसा काय येतो, लसावी. 20 आणि 30 चा लसावी आपण आताच काढलाय, किती रे, 60. पहिली स्टेप त्याला मांडणे, दुसरी स्टेप लसावी काढणे आणि तिसरं आहे एका दिवसाचं काम. ए व बी एका दिवसात किती काम करतात. 20 दिवसात जर ते 60 खुर्च्या बनवत असतील तर 60 भागिले 20 किती रे, 3 खुर्च्या ते बनवतात. बरोबर का. आता हा एकटा 30 दिवसात जर 60 खुर्च्या बनवत असेल तर एका दिवसात किती रे, 2 बनवतो. मग त्यांचा प्रश्न असा आहे की बी जर एकटा या 60 खुर्च्या बनवायचं म्हणलं तर किती दिवसात बनवेल. लक्ष दे रे. ए व बी दोन्ही भाऊ एका दिवसात 3 खुर्च्या बनवतात. एका दिवसात किती खुर्च्या बनवता, आणि या दोन्हींपैकी जो एक आहे ए हा एका दिवसात 2 खुर्च्या बनवतो. जर ए एका दिवसात 2 खुर्च्या बनवत असेल तर बी एका दिवसात किती बनेल, एकच. बी एकटा एका दिवसात 1 खुर्ची बनेल. मग जर बी ले 60 खुर्च्या बनायच्या असतील तर किती दिवस लागतील, 60 दिवस. कर 60 भागिले 1, त्याचा स्पीड किती आहे, 1 दिवसात 1 खुर्चीचा. 60 भागिले 1, 60 आहे का. म्हणजे बी ला एकट्याला त्या 60 खुर्च्या बनवण्यासाठी 60 दिवस लागतील. असं सोडवलं का. असं सोडवलं असेल तर ठीक. मग आपण याच्यात काय केलं होतं रे, असं केलं होतं आपण 1/20 - 1/30. ही बी सोपी पद्धत आहे.
30 आहे का 20 आहे का आणि 30 दुनी 600. 30तून 20 गेले 10 आणि हा 600. 0 कट. 60 दिवसात. हे आपण पहिले ही पद्धत पाहिली होती, पण आता पुढे आपल्याला त्या पद्धतीवर जायचं म्हणून आपण डायरेक्ट त्या पद्धतीने जातोय. जमीन का कोणाकोणाला समजलं? हा काय समजलं का रे? परत सांगू का? ही वापरले तर सोपी एकदम. 1/2 आई ती वापरतोय आपण, पण आपल्याला समजलं पाहिजे कुठे मायनस करायचंय आणि कुठे प्लस करायचंय. इथे तर गरजच नाही ना आपल्याला. ही वाटते कठीण आहे तुम्हाला, पण आता जेव्हा कठीण गणित येईल तेव्हा तुम्हाला ते सोपी वाटायला लागेल. जेव्हा एक जण काम सोडी जण जाईल ना, तेव्हा हीच ट्रिक आपल्याला कामात येईल. ही चालणार नाही म्हणून ही घेत नाही आपण. समजतंय? त्यामुळे प्रयत्न असा करा की आपण ह्याच ट्रिकने शिकले पाहिजे. तुम्हाला जर कुठे समजत नसेल तर ते विचारा की सर हे कुठून आलं, ते कुठून आलं. हा समजतंय ना? प्रयत्न करायचा समजण्याचा, किती बी कठीण काम राहो. ज्या माणसाला कठीण काम करणं आवडलं तो या जगात पुढे जातो. सोपं काम तर सगळे करता ना, बरोबर आहे की नाही? सोपं काम असलं तर सगळे करता, पण कठीण जर आपल्याला करायला आवडलं की समजून जायचं आपली प्रगती होते. परत सांगू का? दुसरं गणित, दुसरं बी सेम तसं जे ते सांगतो परत. आता एक काम करण्यासाठी ए व बी ला 10 दिवस लागतात. एक काम करण्यासाठी ए व बी ला 10 दिवस लागतात. ए व बी ला म्हणजे दोन्ही मिळीसाठी. एकटा आहे ते काम 20 दिवसात करतो. एकटा आहे ते काम 20 दिवसात करतो. तर एकटा बी ते काम किती दिवसात करेल? एकटा ए ते काम 20 दिवसात करतो म्हणजे 20 डेज. तर एकटा बी ते काम किती दिवसात करेल? सोडव दे. चला का रे? जमतंय? परत पाय. ए व बी एक काम 10 दिवसात करतात, दोघं मिळी सर. त्याच्यापैकी एकटा ए ते काम 20 दिवसात करतो. तर एकटा बी ते काम किती दिवसात करेल? बरोबर का? मग आपण केला लसावी. लसावी काढला का? किती? 20. 10 एक 10, 10 दुनी 20. हे त्याचं 1 दिवसाचं काम. आणि 20 आहे का 20. मग जर ए व बी एका दिवसात 2 खुर्च्या बनवत असतील, दोन्ही भाऊ एका दिवसात 2 खुर्च्या बनवतात. ए एका दिवसात 1 बनवतं, तर बी एका दिवसात 1च बनाई. मग 20 दिवसात 20 खुर्च्या. उत्तर आलं 20 दिवसात 20 खुर्च्या. आलं का? आणि हे नाही जमलं तर मग असं कर, 1/10 वजा 1/20. 20 एक 20, 10 एक 10, 20 10 200. 20तून 10 गेले 10/200. उलटा केला 0 0. 20 दिवस. तिसरा प्रश्न. एक काम करण्यासाठी ए व बी ला 4 दिवस लागतात. एक काम करण्यासाठी ए व बी ला
4 दिवस लागतात. एकटा ए तेच काम 6 दिवसात करतो. एकटा ए तेच काम 6 दिवसात करतो. तर एकटा बी ते काम किती दिवसात करेल? तर एकटा बी तेच काम किती दिवसात करेल? झालं का? सांग. 12 दिवसात. करेक्ट. इथे आपला हा तिसरा प्रकार संपतोय.